हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, कशा आहात? मी कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही मजेतच असणार. तर मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर करत आहे. तर बघू शकता, इथे माझा कालच हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. तर खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. तर बघू शकता, इथे छान असं डेकोरेशन केलेलं होतं. इथे सुंदर अशी अलंकारांची रांगोळी काढलेली होती, जी ब्लॅक कलरमध्ये काढली होती, जेणेकरून आपल्या संक्रांतीला स्पेशल ब्लॅक असतं, त्याच्यामुळे मग मी वर्षभरात आपण एकचदा ब्लॅक असं कलरचं यूज जास्त करतो. तर आपण बघू शकता, छान अशी रांगोळी काढली, ज्यात हलव्याचे दागिने वगैरे असे दाखवले आहेत मी रांगोळीमध्ये. तर माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मित्रमैत्रिणींनो. आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात मला ती पण कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ पूर्ण पहा, पुढे अजून छान मजा येणार आहे. तर इथे छान असं मी जे आपले कलरफुल बांगड्या वगैरे असतात ना, तर मेटलच्या आणि काचेच्या अशा मिक्स अशा छान करून घेतल्या होत्या मी, आणि ती बॉर्डर तयार करून घेतलेली होती. तर बघू शकता तुम्ही. आणि इथे मी रेड कलरची साडी घेतली होती, आणि आपले सौभाग्याचे जेवढे अलंकार असतात ना, तेवढे मी त्यात कव्हर केले. पण अजून काही राहिलं असेल तर माफ करा. तर बघू शकता, इथे छान असं मी डेकोरेशन करून ठेवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करा. आता छान असं आणि रेड कलर छान असतो सौभाग्याचा, त्याच्यामुळे मग मी रेड कलरची साडी घेतलेली होती. अजून भरपूर होत्या माझ्याकडे, पण मला हा छान वाटला म्हणून मग ही ठेवली मी. तर नक्कीच सांगा डेकोरेशन कसं वाटलं. आणि मग मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचा होता, त्याच्यामुळे मग मी तो पण व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते पण म्हटलं चला आता व्हिडिओ पण होईल आपला, आणि डेकोरेशन पण होईल. तर खूप सुंदर इथे आम्ही नावं वगैरे घेतले सगळ्यांनी, आणि खूप छान असं हळदी कुंकवाचा माझ्या इथे कार्यक्रम झाला. तर मला नक्की कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो. आणि आता मी माझ्या मैत्रिणींचीच वाट बघत होती की त्या कधी येतील. असं माझं सगळं आवरून झालेलं होतं, आणि माझा हा लहान मुलगा मध्ये मध्ये लुडबुड करत होता. त्याला पण फार आवडतं, आणि घरात काही राहिलं ना तर छान वाटतं, आणि असं उत्साह वाटतो सगळ्यांना की आपल्या घरात काहीतरी आहे आज स्पेशल असं. तर बघू शकता, सगळ्यांना आनंद झालेला होता, आणि छान असं आमचं हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. तर मला नक्की कमेंट करा मित्रमैत्रिणींनो. आता इथे माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत, आणि त्यांच्यासोबत मी फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे केले. तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, कसा वाटला मला कमेंट नक्की करा. आता इथे मी वाण वगैरे दिला, आणि वाणमध्ये मी अगरबत्तीचे पुडे आणले होते, जे देवासाठी खूप उपयोगात येतात. तर बघू शकता, आता इथे सर्वांना वाण वगैरे देऊन झाल्यावर नमस्कार केला, हळदी कुंकू. तसं मी एक करून ठेवलंय. बघू काय काय नावच घ्यायचंय का? नाही ग. केक मध्ये केक, चॉकलेटचा केक, अमोलराव माझे लाखात एक. हा घे ना ग, घे पल्लवी. अरे स्टॉप करायचा तू. जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण, स्वप्नीलरावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण. बायका आहेत हौशी, संदीपरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. बोल या म्हटलं तुम्ही. तांदळाला म्हणतात इंग्लिश मध्ये राईस. नितेश राव हीच माझी पहिली चॉईस. वा वा. 27 नक्षत्र 12 राशी, प्रसादरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. सावित्रीने केला नवस, पती मिळावा सत्यवान, स्वप्नीलरावांच्या नजरेत मी आहे भाग्यवान. स्टार्ट. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून. योगेश रावांचे नाव घेते देवरेंची सून. वा वा वा, छान. गुलाबाचे फूल दिसायला ताजे, नितीन रावांचं नाव घेते सौभाग्य माझे. गुलाबाचे फूल दिसायला ताजे, योगेश रावांचं नाव घेते सौभाग्य माझे. हा हळू, हा एकदम 3-4 सेकंदाचा तरी घे. आता इथे छान असा आमचा कार्यक्रम झालेला होता हळदी कुंकवाचा, आणि बसलो होतो आम्ही गप्पा मारत. म्हटलं चला फोटोशूट वगैरे करू. तर इथे अजून ह्या माझ्या मैत्रिणी लेट आल्या, मग त्यांच्यासोबत पण फोटो